प्रीती, त्याच विषयावर बोलायला मला आवडत नाही. माझ्या दृष्टीने हा विषय संपलाय. माझ्या दृष्टीने संपलेला नाहीये. हे 5 प्रश्न, ह्याची उत्तरं. तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. बांधील आहात, कारण तुम्ही माझ्याशी लग्न केलेत. ठीक आहे, तुम्हाला नसेल द्यायची तर नका देऊ. पण आज मी तुम्हाला एक सांगते. इतके दिवस नाना प्रकारे तुम्ही मला सांगत होता प्रीती अबॉर्शन कर. आज मी तुम्हाला सांगते, मी अबॉर्शन करायला तयार आहे. काय? तू अबॉर्शन करायला तयार आहेस? सिनेमातल्या सारखी 30 वाक्य परत बोलू नका. कधी ठरवलंस हे? मला वाटलं आपल्याला बाळ होणार, त्याचं पालन पोषण हे सगळं कसं होणार माझ्या हातून. परत बाई ठेवायची बाळा करता म्हणते मी. तिची जात ती स्वच्छ असेल की नाही हे ना ते. तुला आधीच सांगत होतो मी सर्वसामान्य, मला लवकर कळलं नाही. पण या सगळ्या कटकटीतून सुटण्यापेक्षा अबॉर्शन. यू आर राईट. मला एवढं सगळं ऑफिशियली बाळ होत असताना मला फेस करायला लागतंय, तर मग आकांक्षाचं काय होईल? तिलाही सांगा ना अबॉर्शन करायला. मी लगेच अबॉर्शन करीन. प्रीती, नाही, अजून एक मार्ग आहे. अजून एक मार्ग आहे. मला मारून टाका, म्हणजे मी बाळ आणि तुम्ही सगळेच सुटलात, नाही का? बघितलंस ना आकांक्षा, शेवटी चौकशी होणार. अल्टिमेटली तुझ्या असं लक्षात येईल की तुमच्या लेखणीला किती धार असते. हे अशा प्रसंगातून आपल्याला कळतं. काय गाई, किमान 400-450 लोकांना बाधा झाली आहे. इतक्या लोकांच्या जीवांशी खेळ करणाऱ्यांना खरोखर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. काळा बाजार करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे असं एकदा एका पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं. त्यावेळी अनेकांना फाशी दिली गेली, पण त्यातला एकही काळा बाजार करणारा नव्हता. आता सांग. त्यामुळे मला काय वाटतं की अशा गोष्टींच्या बाबतीत ना आपली रिॲक्शन ही नॉर्मल असावी. आता हेच बघ ना, काही वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये काही औषधांमुळे काही पेशंटने आपला जीव गमावला. पुढे काय झालं? अगं पण आई, म्हणजे हे एवढं जे काय आम्ही केलं त्याची काहीच मदत होणार नाही? सांगता येत नाही. आता बघ, विरोधी पक्ष काय सांगणार? चौकशी करा. पण ते पोलीस तपासाची मागणी करणार नाहीत, तर ते एका समितीची स्थापना करा असं सांगणार. मग समिती स्थापली जाणार, त्याच्यामध्ये काही त्यांची लोक असणार, बरोबर आहे की नाही? मग ते आरोग्य मंत्र्याकडे राजीनामा मागणार. आरोग्यमंत्री राजीनामा द्यायला तयार होणार नाहीत. असाच काही काळ लोटला जाईल आणि मग सोयीस्करित्या सगळेजण हे प्रकरण विसरून जातील. नाही नाही, यावेळी मला असं नाही वाटत आहे. अगं, यावेळी मालकालाच अटक केली आहे. छापा घालून त्याचा सगळा माल जप्त केलाय, त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. नाही नाही, मला नाही वाटत यावेळी असं काही होऊ शकेल. पत्रकार म्हणून तुझं खूप नाव होईल. कदाचित तू स्टार पत्रकार म्हणून सुद्धा ओळखली जाशील. नाशिकच्या भानामती प्रकरणानंतर ताबडतोब तू हे प्रकरण काढलंस बाहेर. खरंच ही बाब अगदी कौतुकास्पद आहे. पण तू मला सांग, या पाण्याच्या भेसळयुक्त प्रकरणाचा शेवट काय होईल? अंदाज कर ना. सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना अटक होईल. हा, या प्रकरणातल्या त्या मालकाचा सहभाग प्रूव्ह करणं कठीण जाईल, मान्य आहे मला. पण तरीही त्याची कंपनी निश्चित बंद होईल. त्याचे सगळे अकाउंट सील केले जातील, त्याचे सगळे आर्थिक व्यवहार बंद होतील. आणि शिवाय सत्ताधारी पक्षाला केवढा मोठा धक्का बसेल तो वेगळाच ना. मालकाने कंपनी बंद केली, मान्य. पण तरी सुद्धा त्याच्या पाण्याचा व्यवसाय तो बंद करू शकतो का? तो त्याने सुरू ठेवला तर त्याला कोणी अडवू शकतं का? नाही. तो आपला ब्रँड बदलून तेच पाणी परत मार्केटमध्ये आणू शकतो. आणि ह्या गोष्टीला विरोधी पक्षही काही करू शकणार नाही, कारण ह्या बातमीत फारसा काही जीवच नाहीये. काय आकांक्षा, आजकाल व्हीसीच्या पोस्टमुळे राजकारणी लोकांच्या हालचाली, त्यांचे पवित्रे मला हळूहळू कळायला लागलेत. पण तरी सुद्धा आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. कारण हल्ली तरी कुणाला बातमी वाटत नाही. पण आई, तुला एक सांगू, मला ही फक्त बातमी नाही वाटत आहे, हा एक सामाजिक प्रश्न वाटतोय.
खरंय, हल्ली सगळे नॉर्म्सच बदलून गेलेत. चूक बरोबर, चांगलं वाईट, नीती अनिती सगळेच. दारू पिणं, सिगरेट ओढणं, प्रेम प्रकरणं, लग्नाआधी दिवस जाणं, हे सगळं लाईफस्टाईलच्या सदरात मोडतं अलीकडे. बरं का आकांक्षा, काही दिवसांनी कदाचित आम्ही नसू, पण तुमच्यासाठी कठीण आहे सगळं. चला उठूया, तयारीला लागायला हवं. सुषमा मावशी उद्या चालली ना. चल चल उठ बाबा, कामाला लागूया आपण. सुषमा, ए सुषमा. आकांक्षा, वीरू तुझी जितकी प्रतारणा करतोय त्याहीपेक्षा जास्त प्रतारणा आपण ताईची करतोय. तुला कळतंय का? अगं, ज्या दिवशी तिला कळेल की हे सगळं आपण तिच्यापासून लपवलं होतं, तिला काय वाटेल याची कल्पना आहे तुला? मावशी, तुला असं वाटतंय की माझ्या मनात हा विचार कधीही आला नसेल? अगं, माझी अवस्था तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी होतीये. पण मी काय करू? आणि आणि उद्या तू गेल्यानंतर तर तेच मी तुला सांगते. हे बघ, जो काय निर्णय तू घेणार आहेस त्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला शिक. आकांक्षा, मी माझ्या आयुष्यात खूप चुका केल्या खरंच, पण त्याचा दोष मी कधीही दुसऱ्याला दिला नाही. मी जे काही केलं त्याची पूर्णपणे जबाबदारी मी घेत होते. कदाचित म्हणूनच मी त्या सगळ्यातनं बाहेर पडू शकले. मला तुला एवढंच सांगायचं आहे आकांक्षा, की तू जो काही निर्णय घेशील, चूक किंवा बरोबर, तो अगदी शांत डोक्याने घे. त्या निर्णयामुळे जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी घेण्याचं धैर्य ठेव. आणि एक लक्षात घे, लोक कितीही म्हणू ग की माई मरो आणि मावशी जगो, पण नाही, आई ती आईच. इतरांची सावली फक्त क्षणापुरती असते का? आईची सावली अथांग. तू काळजी नको करूस ग. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी लक्षात ठेवेन. सनीला म्हणावं येऊन जा इथे एकदा. हो अगं, त्याचे प्रयत्न चालूच आहेत बदली करून घेण्याचे. आयुष्यभर मला तुझी काळजीच लागून राहणार आहे. अगं, आता कसली काळजी करतेस? माझं सगळं व्यवस्थित चाललंय. तेच सगळं व्यवस्थित राहावं याची काळजी. आधी तुझं कसं होईल याची एक काळजी होती. पुरे ग, तू काय आयुष्यभर फक्त दुसऱ्यांचीच काळजी करत राहणार आहेस? ताई, आता तरी स्वतःची काळजी घे. माझी काळजी काय करायची? बरं, बॅग्स वगैरे सगळ्या भरल्यास का? खाऊ घेतलास का? तासभरच राहिला निघायला. अगं ताई, तू सकाळपासून 15 वेळा हे विचारून झालंयस आणि काल सुद्धा 5-6 वेळा तू मला हेच विचारलंयस. कारण तू लगेच सगळं विसरून जातेस म्हणून विचारते सारखं सारखं. काय झालं? अगं ए बिट्टू, काय म्हणालीस? पुन्हा म्हण. बिट्टू. ताई, जवळजवळ 20 वर्षांनी तू मला या नावाने हाक मारलीस ग. बिट्टू. वेडाबाई. नमस्कार करते. सौभाग्यवती भाऊ, सुखी राहा.
नमस्कार करते. सांभाळ स्वतः. अक्षता, हे बघ. मी खाली. मला वचन दे, मी इथून गेल्यावर तू रडणार नाहीयेस, स्वतःला त्रास करून घेणार नाहीयेस. अक्का येते. अगं आता पुरे, पाय दुखतील फिरून फिरून. माझे दुखतील, मी बघून घे. अगं पण नुसते बघून पाय दुखायचे थांबणार नाहीत. मग मी विचारलेला प्रश्न तसाच राहिला बिचारा, लटकलेला. काय? हेच, गाडी वेळेवर सुटली का, मावशीला जागा व्यवस्थित मिळाली का. अगं रिझर्वेशन होतं मावशीचं, जागा मिळणारच. अगं ते मलाही माहितीये, पण मला एवढंच विचारायचंय की वरचा बर्थ मिळाला की खालचा बर्थ मिळाला की मधला बर्थ मिळाला. नाही नाही, गंमत काय होते माहितीये का, आपल्याला खालचा बर्थ मिळतो पण तेवढ्यात कुणीतरी येतं आणि आपल्याला रिक्वेस्ट करतं, बहनजी आप थोडी शिफ्ट होगी, की झालं बसलो आपण लटकत. सगळं व्यवस्थित झालं. गाडी एव्हाना दूरवर गेली सुद्धा असेल. हो खरंय बुवा. चला मग आपण जेवणाची तयारी करूया. नाही कारण अनु आणि ताई तर बाहेरूनच काहीतरी खाऊन येणार आहेत म्हणाल्या, मग आता आपण दोघीच उरलो. अक्षता, ए अक्षता, चिंगू काय? इकडे. काय? तू का नाही ग गेलीस त्यांच्या बरोबर चौपाटीवर? जिकडे जायचं होतं तिकडे पाठवलं नाहीस मावशीकडे. अगो बाई, तेवढ्यासाठी हे सगळं चाललंय का? काय चाललंय? मी काय नाटक करत नाहीये. मला अजिबात आवडलं नाही तू मला नाही जाऊन दिलंस ते. पण मी का नाही म्हणाले याच्या मागची कारण तुला माहितीयेत? तू सांगितलंस? मला विचारलंस? मी तुला ओरडले, तू रुसून बसली, झालं. बरं आता विचारते, काय कारण होतं? वा रे वा, म्हणजे तू विचारलं आम्ही ताबडतोब तुला सांगून टाकायची का म्हणून? मी का तुझी नोकर आहे? हा? ए सोनू सोनू सोनू, सांगते, चिडतेस काय अशी? एक तर इतके शॉर्ट नोटीसवर कुठेही जायची तुला सवय लागू नये. दुसरी गोष्ट, परीक्षा संपल्यावर वेकेशन मध्ये कुठला तरी कोर्स बघायचा, काहीतरी नवीन शिकायचं असं तूच ठरवलं होतंस ना. तिसरी गोष्ट, तिथे मरणाचा उन्हाळा असतो, तुला झेपला नसता तो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू माझ्या नजरेसमोरून दूर झालेली मला सहन नसतं झालं.
बस बघू. अजून अजून थोडीशी, अजून थोडी. आई 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 ग आई अगं काय झालं ग? हा, काय झालं? घाबरलात का दोघी जणी? जा जरा दरवाजा बंद कर, जा पटकन. अगं पण काय झालंय? तू आधी दरवाजा बंद कर ना. अगं काय झालं? तुम्ही असे घाबरलात का? मला सांगाल का? अगं आई, आम्ही स्टेशनवर गेलो होतो मावशीला सोडायला. नाहीये, काय झालंय काय? हम तेच सांगते, थांब जरा. आम्ही स्टेशनवर गेलो होतो मावशीला सोडायला. तिकडनं ही परत आली. मी आणि अनु नंतर गेलो होतो चौपाटीवर भेळपुरी वगैरे खायला. मग तिकडनं येताना आम्ही टॅक्सी केली. टॅक्सीवाल्यांनी काय केलं का? अगं नाही ग, टॅक्सीवाल्यांनी वगैरे कोणी काहीही केलं नाही. मला सारखं असं वाटत होतं की आमचा कोणीतरी पाठलाग करतंय. आणि मग मी टॅक्सीवाल्याला समजू नये असं वेडीवाकडी टॅक्सी न्यायला सांगितलं त्याला. मग थोड्या वेळाने घरापाशी येताना आम्हाला ती गाडी दिसेनाशी झाली. म्हणून आम्ही परत घराकडे यायला लागलो. तर आता इथे खाली पैसे देत होते ना, तर मला ती गाडी परत दिसली. आणि मग आम्ही अशाच पळत पळत वरती आलो. काहीतरीच काय हं तुमचं. एवढ्या अख्ख्या मुंबईत तुम्हीच त्याला सापडलात पाठलाग करायला. मनाचे खेळ आहेत सगळे तुमच्या. अगं मग आई, ती गाडी आमच्या टॅक्सीच्या मागे मागे काय येत होती? आता मी रोज ऑफिसला जाते, माझ्या पुढे मागे गाड्या असतात. त्या काय माझ्या पाठलाग करत असतात का मी त्यांचा पाठलाग करत असते? अगं आई पण आई, तुझ्या पुढच्या मागच्या गाड्या ऑफिस खाली थांबत नाहीत. म्हणजे हो, घराखाली एक गाडी उभी आहे आणि त्यातली माणसं वर बघतायत. वर बघतात? थांब, मीच बघते. कोण? ए आकांक्षा, गप्प बस होता.